चहा पिणं पूर्णपणे बंद केल्यावर शरीरात अनेक सकारात्मक बदल होऊ शकतात. मात्र हे बदल व्यक्तीनुसार वेगळे असतात. जर तुम्ही दिवसातून अनेक वेळा चहा पित असाल तर सुरुवातीचे काही दिवस डोकेदुखी, थकवा किंवा चिडचिड होऊ शकते. ही लक्षणे साधारणपणे काही दिवसात कमी होतात. पहिलं महत्त्वाचं म्हणजे झोपेची गुणवत्ता सुधारते. चहामधील कॅफीन कमी झाल्यामुळे रात्री चांगली शांत झोप येते. रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो. जास्त प्रमाणात चहा पिणाऱ्यांमध्ये कॅफीनमुळे काही वेळ रक्तदाब वाढू शकतो. चहा कमी किंवा बंद केल्यावर काही लोकांमध्ये रक्तदाब अधिक स्थिर राहण्यास मदत होऊ शकते. हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. कॅफीनचं अतिप्रमाण कमी झाल्यामुळे काही लोकांमध्ये हृदयाचे ठोके धडधडतात, अस्वस्थता जाणवते, पोटातील आम्लता कमी होऊ शकते, ॲसिडिटी, छातीत जळजळ, पोटदुखी कमी होऊ शकते. पचन सुधारू शकतं. वेळेवर आणि संतुलित आहार घेण्याची सवय लागल्यास पचनक्रिया अधिक चांगली राहते. लोह शोषलं जातं. त्याचप्रमाणे शरीरामध्ये पाण्याचं संतुलन सुधारतं. चहाऐवजी पाणी, ताक किंवा लिंबू पाणी घेतलं तर शरीर हायड्रेट राहतं. चिंता, चिडचिड कमी होते. जास्त कॅफीनमुळे काही लोकांमध्ये बेचैनी आणि तणाव वाढतो. चहा कमी केल्यामुळे मन प्रसन्न राहतं, बेचैनी कमी होते. दातांचं आरोग्य सुधारतं. दातांवरील डाग कमी होण्यास मदत होते आणि साखर घालून चहा पिण्याची सवय असेल तर दाताचं नुकसानही कमी होऊ शकतं. वजन नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते. दिवसभर अनेक कप साखरयुक्त चहा पिल्यामुळे कॅलरी वाढतात. चहा बंद केल्यामुळे त्या कमी होतात. त्वचेत सुधारणा होते. शरीरात पाण्याचं प्रमाण चांगलं राहतं, त्याच्यामुळे त्वचा चांगली दिसते. लघवी वारंवार लागण्याचं प्रमाणही कमी होतं. ऊर्जा नैसर्गिक वाढते. सुरुवातीला थोडा थकवा जाणवू शकतो, पण नंतर शरीर नैसर्गिक ऊर्जेवर काम करू लागतं. भूक योग्य वेळी लागते. चहामुळे भूक दडपली जाते आणि चहा बंद केल्यावर वेळेवर भूक लागते. साखरेचं सेवन कमी होतं. त्यामुळे आपलं वजन नियंत्रणामध्ये राहतं आणि मधुमेह होण्याचा धोकाही कमी होतो. चहा जर सुरुवातीला बंद केला तर हे तात्पुरते त्रास होऊ शकतात, जसं की डोकेदुखी, थकवा, झोप न येणं, चिडचिड, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी निर्माण होतात. हे त्रास सहसा 2 ते 7 दिवसात कमी होतात. चहा सोडताना काय करावं तर अचानक चहा बंद करण्याऐवजी हळूहळू कमी करा. पुरेसं पाणी प्या. सकाळी कोमट पाणी, ताक, लिंबू पाणी किंवा साखर नसलेले हर्बल पेय घ्या. नियमित व्यायाम करा. पुरेशी झोप घ्या. महत्त्वाचं म्हणजे चहा स्वतःहून नेहमीच वाईट नसतो. साखर कमी असलेला किंवा मर्यादित प्रमाणामध्ये घेतलेला चहा निरोगी व्यक्तींना सुरक्षित ठेवू शकतो. फक्त जास्त साखरयुक्त चहा घेतला तर नक्कीच आपल्या शरीरावरती त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.